दिशा प्रकरणाला 5 वर्ष झाल्यानंतर आता जाग का आली असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय। आमच्या मुलीची बदनामी होते म्हणून दिशाचे आईवडील माझ्याकडे आले, मग 5 वर्षानंतर आईवडिलांना जाग कशी आली हा संशोधनाचा विषय आहे, असं म्हणत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। 5 वर्षाच्या जेव्हा घडलं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की अर्थात ते तुमच्या मीडियावर आहे आजही, त्यांचं तेव्हाही म्हणणं होतं ये सब झूठ है, उसका उन्होंने किया है आत्महत्या और हमको अभी तकलीफ मत दे दो, वो तो चली गई। आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तिने केली आहे, त्यामुळे ते त्यावेळेला तसं बोलत होते। आत्ता जर वेगळं बोलत असतील तर याच्या आधीचं म्हणजे झाल्या दिवसापासूनची तपासणी अगदी मोठमोठ्या यंत्रणांनी केलेलं आहे। सगळ्यांचे रिपोर्ट हे जे सत्य घटना घडले त्याच्यावर आलेले आहेत। राजीनामा मग इतरांवर जे आत्ता आरोप झाले आहेत, जे अनिल परबानी इतकी डझनभर नावं घेतली त्यांच्याही घ्या ना। असे आरोप केल्याबरोबर राजीनामे द्यायला तुम्ही निवडून आणले का ना? मुळात जनतेने दिले, त्यांच्या विश्वासाला आदित्य ठाकरे पात्र ठरतायत आणि त्यांच्यावरती म्हणजे आदित्य ठाकरे हे आज महाराष्ट्राला काय देशाला कळून चुकलं, एक चांगलं नेतृत्व स्वच्छ चारित्र्याचा आहे। त्यामुळे आदित्य स्वतः म्हणतायत की हे सगळे मला बदनाम करण्यासाठी आरोप आहेत।